ॲज ओपनर रोशन पाटील आणि संकेत पाटील हे दोन फलंदाज मैदानावरती. सामन्याला सुरुवात होईल. 72 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय. खूप चांगला सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल. तर पंचांचा इशारा येतोय ग्रीन सिग्नल, गेम ऑन. इथे पहिला चेंडू फेकेल भूषण पाटील हा गोलंदाज. समोर फलंदाज असेल रोशन पाटील. फुलटॉस चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलाय आपली आक्रमकता सिद्ध केली रोशन पाटीलनं. श्री गणेशा केला आणि पहिल्या चेंडूवरती दाखवला. हा निर्णय येणं अपेक्षित असेल. 4 धावा आल्या परंतु बीमरचा रिव्ह्यू इथे घेतलाय पंचांकडून. तर नक्कीच आमचे तिसरे पंच देखील इथे सज्ज असतील. खूप चांगली सुरुवात इथे रोशन पाटील या फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 4 धावा ठोकल्या. श्री गणेशा केला. संघाच्या धावसंख्येचं इथे अकाउंट ओपन केलंय 4 धावेनं. फेर डिलिव्हरी आहे तर नक्कीच आणि या 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात या चेंडूवरती. खूप चांगली सुरुवात रोशन पाटील याच्या माध्यमातून. भूषण पाटील यावेळी तयार असेल. दुसरा चेंडू फेकेल. राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळीचा चेंडू टॅप केलाय. केवळ दिशा दिली आणि या चेंडूला ढकलून दिलाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. हा देखील आपल्याला चौकार पाहायला मिळतो. एका पाठोपाठ दुसरा चौकार रोशन पाटील याच्या बॅटमधून. तर नक्कीच पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं केतन मेहरनं जी सुरुवात केली होती पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, तीच सुरुवात रोशन पाटील याच्या माध्यमातून. मात्र इथे थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. हा चेंडू स्वेर आहे. आता मात्र थोडीशी खराब कामगिरी भूषण पाटील या गोलंदाजांकडून. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर थोडासा दबाव, थोडासा प्रेशर आणि त्या प्रेशरनं गोलंदाजी करत असताना थोडीशी खराब कामगिरी. हा चेंडू स्वेर. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 9. इथे बिग हिट केलाय. ताकदीचा वापर, आपली आक्रमकता सिद्ध केली आणि चेंडूला ढकलून दिलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र आपली ताकद, आपली आक्रमकता सिद्ध करत असताना खूप चांगली फलंदाजी रोशन पाटीलच्या माध्यमातून. मात्र ते टॉस केला जातोय. याच्या नंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला असेल सिद्धिविनायक भिंगारी आणि त्यांच्या विरोधामध्ये तिरंगा शिवकर. या 2 संघांमध्ये टॉस. आमचे मान्यवर शरदजी केनी साहेब उर्फा आप्पा यांच्या शुभ असते ते टॉस. मात्र इथे षटकार चौकार दाखवत असताना रोशन पाटील हा फलंदाज. खूप चांगली कामगिरी मात्र आपल्या संघासाठी ॲज ओपनर आणि ती ॲज ओपनरची भूमिका निभावत असताना मैदानावरती. आणि पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिग हिट लॉंग ऑन रिजन मध्ये. एका पाठोपाठ हा दुसरा षटकार. तटमन रोशन पाटील बाला. उलटी टोपी घालून आला तटमन रोशन पाटील बाला. हा बॅटमन चिचपाड्या गावाचा. नवा बिट्ट्या मारून गाजविला नाव त्यानं गावाचा. असा डेंजर बॅटमन रोशन पाटील बाला या नावाचा. तर नक्कीच अप्रतिम फलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, त्यानंतर 1 चेंडू स्वेर फेकला आणि त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. आपली आक्रमकता सिद्ध करतोय. अप्रतिम फलंदाजी. अद्यापपर्यंत 21 धावा ठोकल्यात. 21 धावा धावफलकावरती लागल्यात.
खूप सुंदर कामगिरी ऍज अ ओपनरची भूमिका साकारत असताना मैदानावरती रोशन पाटील हा फलंदाज. मात्र एकीकडे जर विचार केला आपण भूषण पाटील या गोलंदाजाचा तर खराब कामगिरी संघाच्या संघनायकानं पहिल्या षटकाची जी जिम्मेदारी दिली होती मात्र ती जिम्मेदारी थोडीशी चुकीची करत असताना मात्र 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातील. पुन्हा एकदा बिग हिट केलाय, ताकद वापरले, तंत्र वापरलाय, स्टेट ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत चेंडू गेला सीमा पार आणि हा चौकार. थँक्यू डीजे. चौकार चौकार षटकार षटकार चौकार. अप्रतिम कामगिरी रोशन पाटील. यावेळेस मात्र देखील हा चेंडू आलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. या षटकातील अंतिम चेंडू होता आणि अंतिम चेंडूवरती देखील हा चौकार. अप्रतिम कामगिरी. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या सुनील स्पोर्ट चिंचपाड संघाच्या 29 धावा. अप्रतिम फलंदाजी रोशन पाटील. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. दिबा पाटलांचं नाव शोभून दिसेल विमान तलाला. दिबा पाटलांचं नाव शोभून दिसेल विमान तलाला. दिबा पाटलांचं नाव शोभून दिसेल विमान तलाला. थँक्यू डीजे. नक्कीच बालाची फलंदाजी पाहून बालाला पारितोषिक देखील इथे आलाय. जर रोशन पाटील यानं हा सामना जिंकून दिला तर अमोल केनी यांच्याकडून त्याला ब्रँडेड शूज देण्यात येतील. परंतु एकंदरीत आपण विचार केला या सत्राचा, ज्यावेळी या सत्राला सुरुवात झाली त्यावेळी सरासरी होती 14.44 आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर ती सरासरी आपल्याला पाहायला मिळतोय 10.75. अप्रतिम फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये एकूण 29 धावा ठोकल्या. अचूक कामगिरी करत असताना रोशन पाटील हा फलंदाज मैदानावरती. मात्र भूषण पाटील थोडीशी खराब कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये एकूण 29 धावा खर्च केल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला त्या षटकामध्ये पाहायला मिळाली. मात्र इथे कुठेतरी कमबॅक करावं लागेल मोक्ष इलेव्हन पारगाव संघाच्या गोलंदाजाला. तर एकीकडे जर आपण विचार केला तर सुनील स्पोर्ट चिंचपाड संघाला हा सामना जिंकायचा असेल तर याच प्रकारची फलंदाजी चालू ठेवावी लागेल. मात्र ऑन स्ट्राईक नव्हते. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज संकेत पाटील. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज केतन मेहर. पहिला चेंडू इथे फेकला होता मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. मात्र पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. हा चेंडू लेग स्टंप सोडून गेलाय. हा चेंडू स्क्वेअर. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. एकूण धावसंख्या 30 धावा. अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न मात्र इथे दांडी गुल. पहिला गडी बाद होतोय सुनील स्पोर्ट चिंचपाड संघाचा 30 या धावसंख्येवरती. संकेत पाटील बॅक टू द पॅव्हलियन. चकडेवाला यो विशाल केणी चिंचपाड्यावाला. थँक्यू डीजे. इथे पहिला गडी बाद होतोय सुनील स्पोर्ट चिंचपाड संघाचा. मी म्हटलं होतं कमबॅक करावं लागेल मोक्ष इलेव्हन पारगाव संघाला आणि तो कमबॅक करत असताना दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज केतन मेहर. पहिला चेंडू जरूर स्क्वेअर फेकला मात्र त्यानंतर एक चांगला गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं केतन मेहर या गोलंदाजानं. तर नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय किरण परमार. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. केतनचा दुसरा चेंडू आणि मात्र यावेळी पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले आणि ते दुसरा गडी बाद होतोय सुनील स्पोर्ट चिंचपाड संघाचा. एकूण धावसंख्या 30 वरती. किरण परमार हा फलंदाज. तुमचा साऱ्यांचा उठवुडा. देऊ नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव. देऊ नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव. देऊ नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचं
पाटलांचं नाव, देऊ नवी मुंबईच्या विमानतळाला दिवा पाटलांचं नाव. थँक्यू डीजे केतन मेहर. खूप चांगलं कमबॅक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ दोन फलंदाज बाद केलं. संकेत पाटील, किरण परमार या दोन फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. मात्र रोशन पाटील अजूनही मैदानावरती आहे. त्याच्यावरती खूप मोठी जिम्मेदारी असेल आणि त्या जिम्मेदारीने नक्कीच तो फलंदाजी करतोय. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला होता तब्बल 29 धावा ठोकल्या या फलंदाजानं. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आपण त्याला पाहतोय. मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते प्रतीक भुईर. मात्र गोलंदाज केतन मेहर हॅट्रिक वरती असेल, विकेट हॅट्रिक वरती असेल. मात्र ती हॅट्रिक पूर्ण करेल का हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह. केतन मेहर खूप चांगली सुरुवात केली. एका पाठोपाठ दोन फलंदाज बाद केले या गोलंदाजानं. राऊंड टू विकेट. या षटकातील तिसरा चेंडू होता. टॅप केला, चेंडूला केवळ दिशा दिले. एक धाव कंप्लीट केली आहे आणि ते एकाच धावेने समाधान मानतायत हे दोन फलंदाज. आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 31 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला, एकूण 3 चेंडू फेकलेत या गोलंदाजानं. केवळ 2 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. किती धावा खर्च करेल हा गोलंदाज, तर किती धावा जमेल रोशन पाटील आणि प्रतीक भुईर हे दोन फलंदाज. खूप चांगला सामना नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात. जसं वेल होईल तशी प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल. मात्र यावेळचा चेंडू होता रोशन पाटील. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र सफल ठरतोय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना खूप चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळतोय केतन मेहराच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी, प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची. आता मात्र बिग हिट केलाय रोशन पाटील. इथे थांबणार नाही. ऑन फायर आणि हा चेंडूला ढकलून दिलाय डिप्युटेड रिजन मध्ये. सीमारेषे बाहेर पंचांचा इशारा येतोय. हा मोठा फटका, षटकार. रोशन पाटील ऑन फायर. रोशन पाटीलच्या आपण बॅटिंगचं जर विश्लेषण केलं ना तर चौकार चौकार, षटकार षटकार, चौकार चौकार आणि षटकार. षटकार चौकार, षटकार चौकार शिवाय इथे बात नाही रोशन पाटील याच्या माध्यमातून. खूप चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. तोच चित्र इथे पाहायला मिळतोय. चेंडूला पुन्हा एकदा ढकलून दिलंय डिप्युटेड रिजन मध्ये. सीमा पार, मोठा फटका, बिग हिट, षटकार. चौकार आपली आक्रमकता सिद्ध करत असताना, आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या घरच्या प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थानं मन जिंकत असताना हा फलंदाज मैदानावरती. खूप चांगली फलंदाजी. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती लागल्यात. खूप चांगली कामगिरी. आता मात्र नवीन गोलंदाज मोक्ष 11 पारगाव संघाकडून प्रफुल्ल मोकल यावेळीच मैदानामध्ये. नक्कीच यावेळी आमच्या मंचावरती आमच्या मान्यवरांचं आगमन झालंय. भिंगारे गावचे आमचे मान्यवर आदरणीय गजानन परदेशी साहेब यांचं देखील इथे आगमन. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तर इथे प्रफुल्ल मोकल 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. समोर असेल फलंदाज प्रतीक भोईर. पंचांकडे मोठा अपील आणि अपीलला दाद. आणि इथे फलंदाज लेग बिफोर विकेट. फलंदाज इथे बाद होतोय प्रतीक भोईर. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचा हा 3रा गडी बाद. एकूण धावसंख्या 43 वर.
थँक्यू डीजे. प्रतीक भुईराव फलंदाज बाद झाला. पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता प्राप्त केली या प्रफुल्ल मोकल या गोलंदाजानं. खूप चांगली कामगिरी. आपण जर षटकांचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये भूषण पाटीलने एकूण 29 धावा खर्च केल्या. त्यानंतर केतन मेहरनं चांगली सुरुवात केली होती, मात्र पुढचे 2 चेंडू आपण शेवटचे 2 चेंडू पाहिले, 2 षटकार पाहायला मिळालं. तब्बल 14 धावा खर्च केला आणि त्यानंतर तिसरं षटक प्रफुल्ल मोकल याच्या माध्यमातून फेकलं जाते. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. जी सुरुवात केतन मेहरनं दुसऱ्या षटकामध्ये केली होती तीच सुरुवात इथे मात्र प्रफुल्ल मोकल हा गोलंदाज करतोय. मात्र सुरुवात चांगली केली, परंतु अंत कसा असेल, कारण रोशन पाटील अजूनही मैदानावरती आपला खेळ करतोय. नवीन फलंदाज मैदानावरती सुलभ केनी येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. स्टेअर केला, चेंडूला केवळ दिशा दिले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत वेल होता आणि त्या वेलेमध्ये इथे एक धाव कंप्लीट केली या 2 फलंदाजांनी आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 44 धावा. समीकरणाचा आपण विचार केला तर 16 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज असेल मैदानावरती सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. कोण जिंकणारा सामना हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. क्रिकेट आहे, काय होऊ शकतो, अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आणि तो क्रिकेटचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. मैदानावरती रोशन पाटील ऑन स्ट्राईक नव्हती. षटकार चौकारांचा खेळ करत असताना आता मात्र सन्मान दिला होता चेंडूला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. एकच धाव, एका धावेपेक्षा इथे काहीच नाही आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 45 धावा. समीकरणामध्ये छोटस बदल होतोय. एकूण चेंडू असतील 15 आणि 27 धावांची अजूनही गरज. मोक्षिलोन पारगाव आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडा या 2 संघांमध्ये चालू असणारी पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठी बिग फाईट. मात्र ही फाईट जिंकणार कोण? सुलभ केनीसाठी हा चेंडू होता. फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये असफल ठरतोय. मात्र इथे सुलभ केनीचा आपण विचार केला, चेंडूची पाहणी केली नव्हती सुलभनं, असफल ठरतो या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकाचा आपण विचार केला तर अप्रतिम षटकाची फेकी अद्यापपर्यंत पाहायला मिळतोय, ती म्हणजे प्रफुल्ल मोकल या गोलंदाजाकडून. खूप चांगली कामगिरी. मात्र सुलभ केनीसाठी हा चेंडू ताकद कमी वापरली सुलभनं. झेलखाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल पकडला गेला आणि ते सुलभ केनी फलंदाज बाद होतोय. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचा हा 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. एकूण धावसंख्या 45 वरती. विचार केला षटकाचा अद्यापपर्यंत प्रफुल्लनं 5 चेंडू फेकलेत. अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून केवळ 2च धावा खर्च केला. समीकरणाचा आपण विचार केला तर 13 चेंडू अजूनही 27 धावांची गरज आहे. या षटकातील अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. खूप मोठं कमबॅक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मोक्ष 11 पारगाव संघासाठी षटक येणं खूप गरजेचं होतं आणि ती गरज भागवत असताना प्रफुल्ल मोकल हा गोलंदाज राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळी स्लो फुल टॉस चेंडू होता. ताकदीचा कमी वापर केला. ताकदीचा वापर इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडूला ढकलून दिलंय रोशन पाटीलनं सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात चिंचपाडा गाव. क्रिकेटचा हा रंगलाय थरार, काळ भैरव मैदानाचं नाव. शशिकांत दादा देतात नेहमी देवांच्या आठवणी नाव उजाला. शशिकांत दादा देतात नेहमी देवांच्या आठवणी नाव उजाला. तुझ्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवांच्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा. देवांस्मृतीच्या चषक आला रे आला. देवांस्मृतीच्या चषक आला. देवांस्मृतीच्या चषक आला. थँक्यू डीजे. चला जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. तर नक्कीच आपण जर विचार केला, रोशन पाटील आपली आक्रमकता सिद्ध करत असताना, आपली ताकद दाखवत असताना मैदानावरती अद्यापर्यंत आपण त्याच्या वैयक्तिक खेळीचा विचार केला तर आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ केलाय आणि तब्बल 47 धावसंख्येवरती खेळतोय हा फलंदाज. खूप चांगली कमालीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून, षटकार चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होतो. एकूण धावसंख्या 51 धावा धावफलकावरती. समीकरण असेल येणारे चेंडू 12
आणि 21 धावांची गरज, म्हणजे 10.50 सरासरी आता मात्र राखावी लागेल ती सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला. मात्र ती सरासरी राखून देतील का मोक्ष इलेव्हन पारगाव संघाचे गोलंदाज, का ती सरासरी सचपणे पूर्ण करतील का सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचे दोन फलंदाज मैदानावरती. खूप चांगला क्रिकेट, खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय, खूप चांगला सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यजमान संघ आणि पाहुणा संघ या दोन संघांमध्ये बिग फाईट, मात्र ती फाईट जिंकणार कोण हा देखील खूप मोठा प्रश्न. येणारे चेंडू 12 आणि 21 धावांची गरज. समोर असेल आता मात्र फलंदाज दीपेश केनी उर्फ भाई. मात्र आपल्याला भाईला मात्र आपली फलंदाजी इथे दाखवावी लागेल मैदानावरती आणि आल्या आल्या भाईनं दाखवलंय आपली ताकद, दाखवली आपली आक्रमकता सिद्ध केली या चेंडूवरती आणि चेंडूला ढकलून दिलंय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. युग पुरुष महापुरुषांची, युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. थँक्यू डीजे. प्रवीण मोकल 4थ्या क्रमांकाचा हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवला भाई केनी या फलंदाजानं. खूप चांगली कामगिरी, मात्र यावेळीच देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची काढा घेतली चेंडूनं, मात्र कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती. एकंदरीत आपण विचार केला षटकाचा 2 चेंडूची समाप्ती होते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती 57 धावा. समीकरण यावेळीच देखील तोच प्रयत्न केला होता भाईनं. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकलेत प्रवीण मोकल या गोलंदाजानं. समीकरण 9 चेंडू 15 धावांची अजूनही गरज असेल. मैदानावरती भाई केनी ऑन स्ट्राईक वरती येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मात्र ते एक धाव कंप्लीट केले. एकच धावाने समाधान मानतायत या दोन फलंदाज. लेग बाईच्या रूपानं एक धाव आले. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 58 धावा धावफलकावरती लागल्यात. समीकरण आपण पाहतो येणारे चेंडू असतील 8 आणि 14 धावांची गरज. रोशन पाटील मैदानावरती ऍज अ ओपनर अजूनही मैदानावरती आपला खेळ करतोय. ऍज अ ओपनरची भूमिका काय असते ती दाखवत असताना मैदानावरती 11 चेंडू आणि 47 धावांवरती खेळणारा फलंदाज मैदानावरती. अजूनही 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला. मात्र रोशन पाटील याच्या पुढे कशा प्रकारचा खेळ करेल. रोशनसाठी हा चेंडू तालव फुलटा चेंडू आणि त्या चेंडूला धुडकावून दिलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू गेला सीमा पार आणि रोशन पाटीलचं इथे अर्धशतक पूर्ण होते. जोरदार टाळ्या होऊन द्या. उलटी टोपी घालून आला तटमन रोशन पाटील बाला. उलटी टोपी घालून आला तटमन रोशन पाटील बाला. हा बॅटमन चिचपाड्या गावाचा नवा बिट्या मारून गाजविला. थँक्यू डीजे. या स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीत हा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिलं अर्धशतक रोशन पाटील याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या घरच्या प्रेक्षकांचं मन जिंकत असताना यावेळी रोशन पाटील हा फलंदाज. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. संघाची धावसंख्या एकूण 64 धावा. आता मात्र सन्मान दिलाय चेंडूला. 1 धाव कंप्लीट केली. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, मात्र इथे दुसरीचा प्रयत्न देखील केला नाही. एकाच धावेने समाधान मानतायत. एकंदरीत विचार केला तर षटक क्रमांक 14 देखील समाप्त होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती 65 धावा. येणारे समीकरण येणारे चेंडू 6 आणि 7 धावांची गरज सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला. थँक्यू डीजे. नक्कीच रोशनसाठी पारितोषिक आला होता. जर रोशन पाटीलला सामना जिंकून दिला तर त्यासाठी अमोल केनी यांच्याकडून ब्रँडेड शूज आणि नक्कीच तो पारितोषिक रोशन पाटील पटकावेल यात मात्र शंका नसेल. कारण 6 चेंडूमध्ये 7 धावांची केवळ गरज आहे ती म्हणजेच सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला.
मात्र अंतिम षटक फेकण्यासाठी संघाचा संघनायक मोक्षिलवून पारगाव संघाच्या संघनायकानं कोणावरती जिम्मेदारी दिले ती म्हणजे गोलंदाज प्रफुल्ल मोकल. ज्या प्रफुल्ल मोकलनं एकूण तिसरा षटक फेकला होता त्यामध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याच गोलंदाजावरती मात्र 5व्या षटकाची जिम्मेदारी दिली. 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. मात्र ती जिम्मेदारी कशा प्रकारे निभावेल रोशन पाटील आणि भाई केनी या दोन फलंदाजांना थांबून ठेवेल का हा गोलंदाज. मात्र यावेळी खराब कामगिरी, पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. आणि इथे गोलंदाजी चुकीची करत असताना प्रफुल्ल मोकल हा गोलंदाज. 2 धावा इथे बोनसच्या रूपामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकले. एकूण धावसंख्या 67 धावा. समीकरण 7 चेंडू 5 धावांची गरज. विकेट करण्याचा प्रयत्न स्टेअर केलाय, ताकद कमी वापरले, केवळ चेंडूला दिशा दिले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत इथे 1 धाव कंप्लीट केली. नक्कीच यानंतरचा होणारा सामना खूप मोठी फाईट असेल. सिद्धिविनायक भिंगारी विपक्ष तिरंगा शिवकर या दोन संघांना नक्कीच विनंती असेल आपण रेडी राहायचं. यानंतरचा तुमचा सामना असेल. मात्र इथे 5 चेंडू आणि 4 धावांची अजूनही गरज. यावेळेचा चेंडू अप्रतिम चेंडूची फेकी केली होती. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. खूप वेगवान चेंडू होता रोशन पाटील या फलंदाजासाठी. मात्र कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती मात्र पूर्णपणे थांबून ठेवलंय या फलंदाजाला. संघाची धावसंख्या 68 धावा. समीकरण 4 चेंडू 4 धावांची गरज. अक्रॉस द लाईन. मात्र पंचांकडे खूप मोठा अपिलामध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी. मात्र अपील फेटाळला गेलाय. अपील इथे फेटाळला गेला. हाही एक चेंडू मात्र इथे निर्धाव पाहायला मिळतो. एका पाठोपाठ आता मात्र रोशन पाटील हा फलंदाज 2 चेंडू निर्धाव खेळतोय. अजूनही 3 चेंडू 4 धावांची गरज. क्रिकेट आहे, काय होऊ शकतो. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 4 धावांची गरज. प्रफुल्ल मोकल राऊंड विकेट. रोशन साठी हा चेंडू. मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. मात्र थोडीशी खराब कामगिरी ते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. झेल कोणाचा सोडला तर रोशन पाटीलचा. आणि त्याचा पुरेपूर फायदा उठत असताना या 4 धावा कंप्लीट केल्या या 2 फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि हा सामना जिंकतोय तो म्हणजेच सुनील स्पोर्ट्स चिंचवड संघ आपल्या घरच्या मैदानावरती. तर नक्कीच खूप चांगला क्रिकेट रोशन पाटील आणि सुनील स्पोर्ट्स चिंचवड संघाने दाखवला. त्यानंतर मोक्षिलवून पारगाव संघ तुम्ही देखील खूप चांगला क्रिकेट केला, तुमचं देखील आम्ही स्वागत करू. मात्र इथे रोशन पाटीलचा आपण विचार केला तर रोशन पाटीलसाठी जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. एकूण 17 चेंडूचा खेळ केला आणि 59 धावा टोकल्या आणि आपल्या संघाला खूप मोठी जीत हासिल करून दिली रोशन पाटील या फलंदाजानं. आणि नक्कीच रोशनसाठी पारितोषिक देखील आलाय. आदरणीय आमचे मान्यवर ज्ञानेश्वरजी पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचा पारितोषिक. अमोल केनी यांच्याकडून ब्रँडेड शूज नक्कीच त्यांच्यासाठी आलाय. तर सामन्याचा सामनावीर नो डाऊट रोशन पाटील आपण यायचंय या सामन्याचा सामनावीरचा पारितोषिक घेण्यासाठी. आणि तो पारितोषिक देतील वडगर ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय शशिकांतजी भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण रोशन पाटील याला सामनावीराचा पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि रोशनसाठी आदरणीय ज्ञानेश्वरजी केनी साहेब यांच्याकडून ज्ञानेश्वरजी पाटील साहेब